नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये स्वामींच्या शीघ्र फलदायी अशा काही मंत्रांची आपण माहिती घेणार आहोत. स्वामींच्या उपासनेमध्ये मंत्र, जप आणि नामस्मरणास विशेष महत्त्व आहे. स्वामींचे विविध मंत्र आहेत. स्वामी भक्तांना त्यांच्या मंत्रांचा जप नियमित आणि मनापासून केल्यास मनःशांती प्राप्त होते आणि स्वामी कृपा होऊन आयुष्यामधील संकटे, अडीअडचणी दूर होतात. तर स्वामींच्या उपासनेमध्ये हे विशिष्ट असे कोणते मंत्र आहेत याची माहिती आता घेऊया. त्याच्या आधी आपण मंत्र म्हणजे काय आणि मंत्र जप करताना कोणते नियम पाळावे याची थोडक्यात माहिती घेऊ. मंत्र म्हणजे काय, तर ज्याचे चिंतन केल्याने आपले रक्षण होते, ज्याने मनःशांती मिळते, आपल्याला आधार मिळतो, तो म्हणजे मंत्र. स्वामींचा मंत्र जप आपण कशासाठी करावा? स्वामींचे सर्वच मंत्र शक्तिशाली आहेत. या मंत्राच्या जपामुळे शुद्ध आणि सात्विक लहरी आपल्याभोवती निर्माण होतात. नित्य मंत्र जपामुळे स्वामी कृपा आपल्यावर होते आणि मंत्रजप, नामस्मरण ही स्वामी सेवा असल्यामुळे आपल्याला इच्छित फलप्राप्तीही होते. आता बघूया की महाराजांचा मंत्रजप कसा करावा. स्वामींचा जप हा शक्यतो सकाळी 12च्या आधी किंवा संध्याकाळी स्वच्छ तोंड, हातपाय धुवून किंवा शुचिर्भूत होऊन करावा. स्वच्छ वस्त्रे परिधान करून पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून करावा. असे तर आपण स्वामींचे नामस्मरण चालता बोलता, उठता बसता, काम करतानाही करू शकतो. पण इथे आपण स्वामींच्या काही विशिष्ट मंत्रांची माहिती घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला शुचिर्भूतता पाळणे आणि काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मंत्रजप करताना आसन घेऊन बसावे. ज्या कोणालाही जमिनीवर मांडी घालून जास्त वेळ बसता येत नाही किंवा वृद्ध व्यक्ती, आजारी व्यक्ती अशांनी पायाखाली चटई ठेवून खुर्चीवर बसून जप केला तरीही चालेल. जप करण्यासाठी तुम्ही स्फटिक, रक्तचंदन, रुद्राक्ष, तुळस, चंदन यांची माळ घ्यावी. जपमाळेवर जमणार नसेल तर बोटावर देखील जप मोजू शकता. मंत्र मोजणारी मशीन ही आजकाल बाजारात मिळते, ती पण तुम्ही मंत्रजपासाठी वापरू शकता. स्वामी मंत्रांसाठी आपली जपमाळ ही वेगळी ठेवावी. जप सुरू करण्याआधी स्वामींना वंदन करावे, माळेलाही नमस्कार करावा. आपला जप झाल्यानंतर ही जपमाळ एखाद्या पिवळ्या कापडामध्ये गुंडाळून स्वच्छ ठिकाणी ठेवावी. आपण वेगवेगळ्या देवीदेवतांचा जप करत असतो, त्यासाठी आपली जपमाळ असते. परंतु महाराजांचा जप करण्यासाठी स्वतंत्र जपमाळ असावी. अन्य मंत्रजपाच्या जपमाळेने स्वामींचा जप करू नये. आता स्वामींचा जप करताना काय काळजी घ्यावी? स्वामींचा जप हा अतिशय श्रद्धेने करावा. जप हा नियमितपणे करावा. जप करताना मन स्थिर असावे. जपाचा अर्थ समजून घ्यावा आणि मगच जप करावा. जप हा सावकाश, घाई न करता करावा. जपाचे उच्चार हे शुद्ध असावेत. जप आपल्याला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजामध्ये करावा. अस्पष्ट उच्चारामध्ये जप करू नये. स्वामींचे मंत्र हे स्वच्छ वाणीने जपावेत. स्वामींचा जप आळस देत, कंटाळा करत करू नये. मंत्रजप करताना कोणतीही पूजा मांडणी करण्याची गरज नाही. मंत्रजप सुरू करण्याआधी गणपती बाप्पांचे स्मरण नक्की करावे. बाप्पांना मनपूर्वक नमस्कार करावा, कारण गणपती बाप्पा हे प्रथम देवता मानले जातात, त्यामुळे कधीही त्यांना तो मान नक्की द्यावा. त्यानंतर स्वामी हे श्री दत्तावतारी असल्यामुळे दत्तगुरूंचे स्मरणही करावे. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असे स्मरण करून स्वामींच्या मंत्रजपाला सुरुवात करावी. आता बघूया की स्वामींचे शीघ्र फलदायी मंत्र कुठले आहेत. पहिला मंत्र आहे श्री स्वामी समर्थ. हा महाराजांचा सगळ्यात मोठा महामंत्र आहे. हा महाराजांचा अत्यंत प्रभावी षडाक्षरी मंत्र असून तुम्ही रोज तुमच्या ठरलेल्या सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी, गुरुवारी, पौर्णिमा या दिवशी पठण करू शकता. मंत्रजप आपल्या घरामध्ये, श्री दत्त मंदिरात किंवा एखाद्या श्री स्वामी मंदिरामध्ये, जागृत मठामध्ये पठण करू शकता. हा मंत्र उठता बसता, चालता बोलता जपू शकता. या मंत्राच्या पठणाने आपले मन शांत होते, स्वामींचे नित्य स्मरण होते, स्वामी आपल्याला आसपास असल्याची जाणीव हळूहळू होऊ लागते. दुसरा मंत्र आहे ओम श्री स्वामी समर्थ. हा मंत्र 11 वेळा किंवा त्याहून अधिकाधिक जपू शकता. हा मंत्र तुम्ही तुमच्या घरी, श्री दत्त मंदिर किंवा श्री स्वामी समर्थ मंदिरामध्येही जपू शकता. स्वामींच्या नित्यसेवेसाठी अतिशय उत्तम मंत्र आहे. स्वामी भक्तांना प्रापंचिक अडीअडचणीतून तारणारा, मन स्थिर आणि शांत करणारा असा हा मंत्र आहे. तिसरा मंत्र आहे जो स्वामींचा तारक मंत्र आहे. मंत्र आहे श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. हा मंत्र तुम्ही स्वतःच्या घरी, स्वामींच्या मठामध्ये किंवा श्री दत्त मंदिरातही पठण करू शकता. हा मंत्र नित्यनेमाने किंवा 21 वेळा तरी पठण करावा. रात्री झोपतानाही नित्यनेमाने हा मंत्र तुम्ही पठण करू शकता. या मंत्राच्या पठणाने आपले संरक्षण होते. या मंत्राचा जेवढा तुम्ही जास्त जप कराल तेवढे तुमचे आत्मिक समाधान वाढेल आणि स्वामी कृपा होईल. पुढचा मंत्र हा गुरुतत्व मंत्र आहे.
मंत्र आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हा मंत्र एखाद्या जागृत दत्त मंदिरामध्ये किंवा जागृत स्वामींच्या मठामध्ये जपणे हे उत्तम आहे. हा मंत्र दर गुरुवारी जपावा. हा मंत्र किमान 31 वेळा तरी जपला पाहिजे. त्यानंतर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कितीही वेळा याचा जप करू शकता. या मंत्राच्या जपाने श्री दत्तगुरू आणि श्री दत्तावतारे श्री स्वामी समर्थ महाराज या दोघांचेही संयुक्त नामस्मरण होईल. हा जप गुरुतत्वाचा आहे. स्वामी हे आपले गुरु आहेत. स्वामींचा हा जप आपण जेवढा करू तेवढे गुरुतत्व जागृत होईल. पुढचा गुरुतत्वाचा महामंत्र आहे ओम द्राम श्री स्वामी समर्थ द्राम ओम. हा मंत्र प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमा तिथीलाच जपावा. हा मंत्र रोज पठण करू नये. जवळच्या एखाद्या स्वामी मंदिरामध्ये बसून हा मंत्र जप करावा. हा मंत्र 51 वेळा जपावा. जास्तीत जास्त जमेल तेवढाही तुम्ही जपू शकता. अगदीच काही जमले नाही तर 11 वेळा तरी जपावा. गुरुतत्व जागृत करणारा हा अत्यंत प्रभावी असा महामंत्र आहे. स्वामी भक्तीमध्ये लीन असणाऱ्या व्यक्तीमध्ये गुरुतत्व रुजवणारा हा मंत्र आहे. या मंत्र जपाने गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि आध्यात्मिक प्रगती होऊन मनशांती लाभते. नियमित पठणासाठी 2 मंत्र आहेत. ओम श्री स्वामी समर्थाय नमः, ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः. हे दोन्ही मंत्र तुम्ही तुमच्या घरी किंवा श्री दत्त मंदिरात किंवा स्वामींच्या एखाद्या मंदिरामध्ये पठण करू शकता. 11, 21 किंवा 108 वेळा याचे पठण करावे. हे स्वामी सेवेसाठी अत्यंत उपयुक्त मंत्र असून यांच्या पठणाने आपला ताणतणाव कमी होतो आणि आपले मन खंबीर बनते. पुढचा मंत्र हा श्री दत्तगुरू आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा संयुक्त मंत्र आहे. मंत्र आहे श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थाय नमो नमः. हा मंत्र जवळच्या एखाद्या स्वामींच्या मंदिरामध्ये किंवा जागृत दत्त मंदिरामध्ये पठण करावा. हा मंत्र दर गुरुवारी किंवा दर पौर्णिमेला पठण करावा. नियमित 21 वेळा तरी याचे पठण करावे. या मंत्राच्या पठणाने श्री दत्तगुरू महाराज आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे संयुक्त मंत्रपठण होईल. हा अतिशय प्रभावी मंत्र आहे. पुढचा मंत्र हा स्वामींच्या नित्यपठणाचा अतिशय सोपा मंत्र आहे. मंत्र आहे ओम स्वामी समर्थ ओम. हा मंत्र तुम्ही तुमच्या घरी श्री दत्त मंदिरात किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये जपू शकता. या मंत्राची जपसंख्या ही 11, 21, 108 इतकी असावी. शक्य असेल तर 1008 वेळा हा मंत्र पठण करावा. या मंत्राच्या नित्यनेमाच्या पठणामुळे आपली सर्वांगीण प्रगती होते. पुढचा स्वामींचा नित्यपठणाचा मंत्र आहे भगवान श्री स्वामी समर्थ. हा मंत्र तुम्ही तुमच्या घरी स्वामींच्या मंदिरामध्ये किंवा श्री दत्त मंदिरामध्ये पठण करू शकता. हा मंत्र तुम्ही रोज जपू शकता. यासाठी कोणत्याही विशिष्ट तिथीची आवश्यकता नाही. कमीत कमी 11 वेळा तरी या मंत्राचा जप करावा. स्वामींची नित्यसेवा म्हणून हा मंत्र अतिशय उत्तम आहे. पुढचा मंत्र आहे विश्वंभरा विश्वंभरा स्वामी समर्थ विश्वंभरा. हा मंत्र तुम्ही तुमच्या घरी किंवा स्वामींच्या मठामध्ये जपू शकता. 11, 21, 108 किंवा 1008 वेळा या मंत्राचे पठण करावे. या मंत्रजपाने आपल्याला आत्मिक समाधान प्राप्त होते. पुढचा मंत्र हा स्वामींचा दर गुरुवारी पठण करण्याचा मंत्र आहे. मंत्र आहे श्री गुरु स्वामी समर्थाय नमो नमः. हा मंत्र स्वामींच्या एखाद्या मठामध्ये किंवा श्री दत्त मंदिरामध्ये पठण करावा. हा मंत्र दर गुरुवारी नेमाने जपावा. 11, 21, 108, 1008 वेळा मनोभावे जपावा. स्वामी आपले गुरु आहेत. या मंत्राच्या पठणाने स्वामींचे सहस्मरण होते आणि गुरुकृपा प्राप्त होते. पुढचा मंत्र हा दर पौर्णिमेला पठण करण्याचा मंत्र आहे. मंत्र आहे ओम नमो देवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमः. हा मंत्र आपल्या घरी किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये मठामध्ये पठण करावा. हा मंत्र दर महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेला जपावा. हा मंत्र 31 वेळा जपावा. पौर्णिमेला स्वामींची विशेष सेवा म्हणून या मंत्राचे पठण करावे. पुढचा मंत्र हा स्वामींचा विशेष मंत्र आहे. मंत्र आहे ओम द्राम दत्तात्रेयाय स्वामी समर्थाय नमः. हा मंत्र आपल्या घरी श्री दत्त मंदिरामध्ये किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये मठामध्ये जपावा. आपल्यावर विशेष आपत्ती आली असता हा मंत्र जपावा. 11, 21, 108 किंवा 1008 वेळा जप करावा. या मंत्रजपामुळे आपल्यावर आलेले आकस्मिक संकट स्वामी कृपेने दूर होते. तर हे होते स्वामींचे शीघ्र फलदायी 14 विशेष मंत्र. या मंत्रांपैकी कुठलेही 2 मंत्र तुम्ही नित्य उपासनेमध्ये ठेवावे. त्यामध्ये खंड पडू देऊ नये. आपल्याला जे सोपे वाटतात तेच मंत्र जपावेत. जपसंख्या 11, 21, 31, 108, 1008 अशी ठेवावी. स्वामींचे सर्वच मंत्र प्रभावी आणि शीघ्र फलदायी आहेत. या मंत्रजपामुळे स्वामींच्या भक्तांचे मन खंबीर होते. संकटसमयी हे मंत्र भक्तांना तारून नेतात.
सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्तीसाठी हे मंत्र जपावेत. या मंत्रांच्या नियमित पठणाने आपल्याला एक प्रकारची मनःशांती मिळते. स्वामींच्या अखंड कृपा आशीर्वादासाठी हे मंत्र जपावेत. स्वामींचे मंत्र हे भीती नष्ट करून उन्नती प्रदान करतात. स्वामींचे मंत्र हे भक्त रक्षक आहेत. त्यामुळे आपल्याला जसे जमेल तसे मंत्र जप करत राहावे. मंत्र जपाबरोबरच आपले कर्मही चांगले ठेवावेत, कष्ट करावेत. याने आपल्यावर स्वामी कृपा नक्की होईल आणि स्वामी आपल्याला आपल्या जीवनामध्ये योग्य मार्ग दाखवतील. स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवून या मंत्रांची उपासना करण्यास सुरू करा. जर प्रामाणिकपणे, नित्यनेमाने आणि श्रद्धेने या मंत्रांचे पठण केले तर स्वामी प्रचिती नक्की येते. स्वामी आपल्या पाठीशी आहेत याचे अनुभव येऊ लागतात. ही मंत्र जपाची सेवा तुम्ही संकल्पयुक्त किंवा विनासंकल्पयुक्तही करू शकता. ही सेवा आपल्या प्रगतीसाठी, सुखसमृद्धीसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी करावी. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.